यशोदा आरवकडे आली आणि म्हणाली, आज मी तुझी संपूर्ण प्रेस कॉन्फरन्स पाहिली आरव. म्हणूनच तुझ्याशी बोलणे माझ्यासाठी खूप महत्त्वाचे आहे. कारण जर मला माझ्या प्रश्नांची उत्तरे मिळाली नाहीत तर मी शांतपणे झोपू शकणार नाही आणि ना जगू शकणार. तिचे बोलणे ऐकून आरव वळून उभा राहिला. हातात धरलेल्या फाईलची पानं उलटवत तो म्हणाला, आजी, मी तुला याआधीही अनेकदा सांगितलं आहे आणि आज पुन्हा सांगतो की मी 3 वर्षांपूर्वी रागिणीशी माझे सर्व संबंध तोडले आहेत. आता तिच्याशी माझा काहीही संबंध नाही. मग ते सगळं काय होतं जे तू मीडियासमोर बोलत होतास? यशोदाने विचारले. आरवने रागाने त्याची फाईल टेबलावर फेकली आणि म्हणाला, आजी, खोटे होते ते सगळे. अर्जुन शेखावतच्या सांगण्यावरून रागिणीने मला भेटायला बोलावले आणि नंतर त्याच्या माणसांनी माझा जीव घेण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे रागिणीला धडा शिकवणे माझ्यासाठी खूप जरुरी होते. म्हणूनच मी ते सर्व बोललो. आरवचे बोलणे ऐकून पायलला आश्चर्य वाटले आणि मग यशोदाने दुसरा प्रश्न विचारला, तर मग त्या व्हिडिओचे सत्य काय आहे आरव? ते 3 वर्षापूर्वीचे व्हिडिओ आहे आजी, आरव म्हणाला. यशोदा अजूनही त्याच्याकडे एकटक पाहत होती. आरव तिच्या चेहऱ्याकडे बघत म्हणाला, आता तुझी चौकशी संपली असेल तर तू जा आणि तुझ्या खोलीत आराम कर, कारण मला खूप काम आहे. पण अजून माझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे मिळाली नाहीत आरव. यशोदा एवढंच बोलली तर आरव भडकला. आजी, हे सगळं प्रश्न विचारायला तुला हाच वेळ मिळाला होता का? त्या प्रेस कॉन्फरन्समुळे आज माझा बराच वेळ वाया गेला आहे. त्यामुळे प्लीज मला माझे काम करू दे. मी जेवणाआधी तुझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे देईन. त्यानंतरच मी जेवण करेन, प्रॉमिस. आता इथून जा आणि आराम कर, नाहीतर माझा राग शीलावर फुटेल. कारण तुला इथे येऊ न देण्याची जबाबदारी तिची आहे. मी माझ्या प्रश्नांची उत्तरे मिळाल्याशिवाय कुठेही जाणार नाही आरव. आरवने लगेच तिच्याकडे पाहिलं आणि मग रागाने म्हणाला, ठीक आहे, मग मी इथून जातो. एवढं बोलून आरव निघून जाऊ लागला. तेव्हा यशोदाने विचारलं, या MMSमध्ये दिसल्याप्रमाणे तू कधी रागिणीच्या इतक्या जवळ होतास का? यशोदाचा प्रश्न ऐकून आरवची पावले थांबली. पायलही परेशान झाली या विचाराने की माहीत नाही आरवचे उत्तर काय असेल. यशोदा पुन्हा आरवजवळ येऊन त्याच्यासमोर उभी राहिली. तिला समोर पाहताच आरवने नजर फिरवली. नजर फिरवल्याने नाही माझा प्रश्न बदलणार आरव, ना मी इथून जाणार आहे. त्यामुळे तू माझ्या प्रश्नाचे उत्तर दिले तर बरे होईल. मी वचन देते की उत्तर मिळताच मी इथून निघून जाईल आणि तुला पुन्हा प्रश्न विचारणार नाही. यशोदाने असे सांगितल्यानंतरही आरवने उत्तर दिले नाही. यशोदाने आरवचा हात धरून तिच्या डोक्यावर ठेवला आणि म्हणाली, माझ्या प्रश्नाचे खरे खरे उत्तर दे आरव. आजी, तू या व्हिडिओमध्ये जे काही पाहिलं आहे ते संपूर्ण सत्य नाही. मी रागिणीसोबत माझी मर्यादा कधीच ओलांडली नाही. पण हे खरे आहे की जेव्हा मी आणि रागिणी एकत्र होतो तेव्हा तिने मला अनेक वेळा माझ्या मर्यादा ओलांडाव्या म्हणून तिने मला चेतावणी दिली. पण तुझी मान लाजेने खाली जाईल असं मी कधीच काही केलं नाही. आरवने असे बोलताच यशोदाचा चेहरा उजळला. पायलच्या उदासीचेही हास्यात रूपांतर झाले. त्यानंतर आरव आजीचे दोन्ही हात पकडून बोलला आणि हा व्हिडिओ व्हायरल झालेला व्हिडिओ 3 वर्षांपूर्वी एका रात्री लेट नाईटमुळे रिहर्सलमुळे आम्हाला रिहर्सल हॉलमध्ये राहावे लागले होते. दुसऱ्या दिवशी सकाळी सर्व स्टाफ झोपला होता. पण मी सकाळी लवकर उठलो आणि रिहर्सल हॉलमध्ये व्यायाम करत होतो. पण जेव्हा मी माझी पुशअप मोजू लागलो तेव्हा रागिणी असे वाह्यात कपडे घालून तिथे आली आणि मला जबरदस्तीने मिठी मारू लागली. चुकून रिहर्सल हॉलमध्ये बसवण्यात आलेला कॅमेरा चालूच राहिला होता आणि हे सर्व रेकॉर्ड झाले. तुला पाहिजे असेल तर मी तुला पूर्ण रेकॉर्डिंग दाखवतो. रागिणीने मला सोडून कबीरशी लग्न करण्याचा निर्णय घेतला. त्या क्षणी मला समजले होते की एक दिवस मला हा व्हिडिओची गरज पडेल. त्यामुळे आधीने हे रेकॉर्डिंग जपून ठेवले होते. यशोदाच्या चेहऱ्यावर मोठे हास्य उमटले. तिने आरवच्या कपाळाचे चुंबन घेतले आणि म्हणाली, तू मला सत्य सांगितले आणि मी ते स्वीकारले. त्यामुळे मला काहीही पाहण्याची गरज नाही बेटा. तसे
मला माहीत होतं की माझी दोन्ही मुलं कधीच काही चुकीचं काम करणार नाहीत. फक्त मला माझ्या मनाचे समाधान करायचे होते, जे मी केले. आता यापुढे मी तुला रागिणीबद्दल कोणतेही प्रश्न विचारणार नाही. आरवच्या चेहऱ्यावरही हसू उमटले. यशोदाने आरवच्या गालाला हात लावला आणि पुन्हा म्हणाली, आता मी तुला त्रास देणार नाही. तू तुझे काम कर, मी जाते. आरव पुन्हा हसला. यशोदा तिथून निघू लागली. पायलने तिला बाहेर येताना पाहिल्याबरोबर ती लगेच निघून गेली. ती हसत हसत पुढे जात होती. तिच्या चेहऱ्यावरचा आनंद लपता लपत नव्हता. ती तिच्या खोलीत आली आणि बेडवर पडली. आरव आणि रागिणीचे आता कोणतेही नाते नाही, असा विचार करून तिचा आनंद वाढत होता. तिने कूस बदलली आणि आरवचा विचार करू लागली. आरवसोबत घालवलेले क्षण तिला आठवत होते. तेवढ्यात आरव तिथे आला. येताच त्याने पायलला हाक मारली, पायल. आरवचा आवाज ऐकून पायल घाबरून मागे वळली आणि बेडवरून खाली पडली. पायल. आरव तिचे नाव घेत तिच्याकडे धावला. पायलला उठवून तो म्हणाला, पायल काय करत राहते? थोड्या वेळापूर्वी तुझ्या हाताच्या तळव्याला कानातले टोचून जखम झाली आणि आता तू बेडवरून खाली पडलीस. काळजीपूर्वक काहीही करू शकत नाहीस का? असे रागाने बोलत आरवने तिला बेडवर बसवले. पायल काहीच न बोलता त्याच्याकडे खूप प्रेमाने बघत होती. मग आरवने विचारले, तुला कुठे लागले तर नाही ना? पायलने उत्तर दिले नाही. आरवने तिच्या डोळ्यांसमोर तळहात हलवत विचारले, पायल इथेच आहेस ना, की परत दुसऱ्या जगात गेली आहेस? पायल घाईघाईने म्हणाली, मला पाणीपुरी खायची आहे, आत्ता आणि या क्षणी. हां? आरव तिच्याकडे डोळे विस्फारून पाहू लागला. पायल उभी राहिली आणि म्हणाली, पहा सर, मी तुमच्याशी जे कॉन्ट्रॅक्ट साईन केले आहे त्यात कुठेही लिहिले नाही की मी पाणीपुरी खाऊ शकत नाही. मी तुला पाणीपुरी खायला केव्हा थांबवलं? कॅफे एरियात जाऊन खा, आरव म्हणाला. आरवने असे म्हणताच पायलने कपाळावर तळहात मारला आणि छताकडे बघत म्हणाले, अरे भोले बाबा, आता यांना समजावून सांगा की पाणीपुरी खाण्याची मज्जा समुद्रकिनाऱ्यावरच्या मोकळ्या ठिकाणीच येते. आरवने पायलचा हात पकडला आणि तिला वळवत म्हणाला, गच्चीवरील कॅफेच्या परिसरातून पाणीपुरी खाताना तुला समुद्रही दिसेल पायल, तसेच मोकळी हवाही मिळेल, कारण माझे घर समुद्रकिनारी बांधलेले आहे. त्यामुळे टेरेसवर जा आणि पाणीपुरी खा, समजले? नाही, पायल आकडूपणे म्हणाली. आरव तिच्याकडे एकटक पाहू लागला. आरव तिच्याकडे टक लावून पाहत असताना पाहून पायल पुन्हा म्हणाली, माझ्याकडे इतक्या मोठ्या डोळ्यांनी पाहू नका, कारण मी तुम्हाला अजिबात घाबरत नाही. तुम्हाला समजलं का? आरवने तिला जवळ घेतलं आणि म्हणाला, आत्ता काही क्षणापूर्वी तू माझ्याशी बोलायला तरी तयार नव्हती. हसण्याचा प्रयत्न करत होतीस, पण तुझ्या डोळ्यात वेदना स्पष्ट दिसत होती. पण आता अचानक तू खूप खुश आहेस. मी खूप खुश आहे हे तुम्हाला कसं कळलं? पायलने विचारलं. आरव हसला आणि म्हणाला, तू पाणीपुरी तेव्हाच खातेस पायल, जेव्हा तू खूप आनंदी असते किंवा खूप अस्वस्थ असते. आणि या क्षणी मला तुझ्या डोळ्यात खुशी दिसत आहे. ही गोष्ट वेगळी आहे की मला या खुशीचे कारण माहीत नाही. पायलने नजर खाली केली आणि काही क्षण विचार केला आणि मनात म्हणाली, मला स्वतःलाच माहीत नाही की यांच्या आणि रागिणीच्या मध्ये काही संबंध नाही. हे कळल्यावर मी एवढी खुश का झाले? तर मी यांना काय सांगू? काय झालं? मी तुझ्या आनंदात सहभागी होऊ शकत नाही का? आरवच्या या प्रश्नावर पायलने लगेच डोळे मोठे करून त्याच्याकडे पाहिले, पण काहीच बोलू शकली नाही. आरव पुन्हा म्हणाला, पायल, आपण इतके दिवस एकत्र आहोत आणि एकमेकांना समजून घ्यायलाही सुरुवात केली आहे. आता निदान आपल्यात मैत्री तरी होऊ शकते, हो ना? पायलच्या चेहऱ्यावर मोठं हसू उमटलं. ती पटकन म्हणाली, हो, होऊ शकते. आजपासून आपण दोघी मित्र आहोत आणि तेही एकदम पक्के. असे म्हणत पायलने आरवच्या दिशेने हात पुढे केला. आरवनेही हसून तिच्याशी हात मिळवला. त्याने हात मिळवताच पायल म्हणाली, मग आता चला माझ्यासोबत. कुठे? आरवने आश्चर्याने विचारले. पायलने तिची बॅग उचलली आणि आरवचा हात हातात घेत म्हणाली, अजून कुठे? पाणीपुरी खायला.
आरव काहीच बोलला नाही, पण हसत पायलसोबत चालायला लागला. दोघंही पायऱ्या उतरून खाली येत होते. तेव्हा पायलची नजर यशोदावर पडली. त्यांना पाहताच पायलने लगेच आरवचा हात सोडला. त्यांना एकत्र पाहून यशोदाही मनातल्या मनात हसू लागली. तेव्हा आरवला आठवलं की तो त्याचा फोन खोलीतच ठेवून आला आहे. पायल, मी माझा फोन रूममध्ये विसरलोय, मी घेऊन येतो. आरव असे बोलताच पायलने हळूच मान हलवली. आरव पटकन त्याच्या खोलीत गेला. पायल त्याला जाताना बघू लागली. तेव्हा यशोदाने विचारले, पायल, आज तू खूप खुश दिसत आहेस. तुझ्या खुशीचे कारण मला सांगणार नाही? नक्की सांगेन आजी. आज आरव सर आणि मी फ्रेंड झालो आहोत, त्यामुळे मी खूप खुश आहे आणि आम्ही दोघेही आमची मैत्री घट्ट करायला चाललो आहोत. पायल असे बोलताच यशोदा विचारात गढून गेली. पायल हसली आणि तिचा तळहात धरत म्हणाली, म्हणजे आम्ही पाणीपुरी खायला जाणार आहोत. पायल असे बोलताच यशोदा हसायला लागली आणि विचारले, पाणीपुरी आणि तेही आरव? त्या असे म्हणताच पायलने लहान मुलासारखा प्रश्न विचारला, आजी काय झाले, का हसताय? यामुळे हसते बेटा, कारण आरवला पाणीपुरी अजिबात आवडत नाही. लहानपणी त्याने एकदा पाणीपुरी खाल्ली आणि सगळं घर डोक्यावर घेतलं. त्याला ती इतकी तिखट लागली की आरव माकडासारखा सगळ्या घरात उड्या मारत होता आणि खूप रडला होता. तेव्हा साधनाने त्याला गूळ खायला दिला. तेव्हा तो गप्प झाला. त्यानंतर तो पाणीपुरी तेव्हाच खातो जेव्हा साधना त्याच्यासोबत असायची. आणि तुला माहीत आहे बेटा, आम्ही जेव्हा बाहेर जायचो तेव्हा साधनाला तिच्या पर्समध्ये गूळ घेऊन फिरायला लागायचे, कारण आरवला भलेही पाणीपुरी तिखट लागायची पण त्याला आवडत पण होती. तो पाणीपुरी खायचा आणि ओढत त्याच्या मोठ्या आईला बोलवायचा. पण मग अचानक एक दिवस सगळं काही संपलं. 2 मित्रांमध्ये असा दुर्व्यवहार निर्माण झाला की आजपर्यंत भरला नाही आणि माझ्या आरवने पाणीपुरीशी कायमचे नाते तोडले आणि पुन्हा कधीच पाणीपुरी खाल्ली नाही. असे बोलून यशोदा उदास झाली. त्यांना पाहून पायलही उदास झाली. यशोदाने स्वतःवर ताबा ठेवला आणि म्हणाली, तसे तर आरव पाणीपुरी खात नाही, पण आज जर तू त्याला पाणीपुरी खायला लावली तर मी तुला माझ्या स्वतःच्या हाताने तुझी आवडती डिश तयार करून खायला देईन. हे तुला माझे वचन आहे. नक्की आजी, पायल म्हणाली. यशोदा हसत म्हणाली, हो नक्की, मी पण तुम्हाला वचन देते. आज मी मिस्टर आकडू राठोड यांना पाणीपुरी खायला शिकविलच. पायल पूर्ण आत्मविश्वासाने म्हणाली. यशोदा हसली. 1 मिनिट आजी, असं म्हणत पायल किचनच्या दिशेने निघून गेली. इकडे आरवने बेडवर ठेवलेला फोन उचलला आणि खोलीतून बाहेर पडणार असतानाच त्याचा फोन वाजू लागला. संजूचा नंबर बघताच आरव त्याच्या खोलीतून बाहेर आला आणि म्हणाला, हो संजू बोल. आरव यार, उद्या माझ्या फॅशन शो आहे, त्यामुळे ना मी माझे पायलच्या मेजरमेंटसाठी येऊ शकणार आहे ना माझ्या स्टाफमधील कोणीही येऊ शकेल. प्लीज तू किंवा आधी फ्री असेल तर पायलला घेऊन इकडे या. मी फटाफट पायलचे मेजरमेंट घेऊन तुला फ्री करेल. संजूची रिक्वेस्ट ऐकून आरव म्हणाला, ठीक आहे, मी पायलला घेऊन येत आहे. थँक्स यार, मी नक्कीच तू जा आणि पायलचा जास्त वेळ घेणार नाही. संजू असे म्हणताच आरव खाली आला आणि म्हणाला, संजू तू अर्ध्या तासापेक्षा जास्त वेळ घेतलास तर उद्या मी तुझ्या फॅशन शोमध्ये येणार नाही. संजू हसत हसत म्हणाला, बिना कोणत्याही धमकीचं एखादं काम कर माझ्या बापा. मी तुझा जास्त वेळ घेणार नाही, पण उद्या जर तू वेळेवर आला नाही तर मी तुझ्या नाटकाचे कॉस्ट्यूमही वेळेवर देणार नाही. शटअप संजू. एवढं बोलून आरवने कॉल डिस्कनेक्ट केला आणि पायलकडे येऊन म्हणाला, चल पायल, आपल्याला संजूच्या ब्युटिकमध्ये जायचं आहे. पायल काहीतरी बोलेल त्याआधी आरवने पायलचा हात धरून तिला तिथून घेऊन गेला. तो निघून जाताच वर उभा असलेला आधी हसली. यशोदाही वर पाहून हसली. आधी पटकन खाली आला आणि म्हणाला, हे बघ आजी, मी तुझे अर्धे काम केले आहे, बाकीचे काम संजू करेल. यशोदाचा चेहरा उजळला आणि आधीही हसला. इकडे आरव गाडी चालवत होता आणि पायल शांत बसून हसत होती. पायलला हसताना पाहून आरव म्हणाला, प्लीज पायल, तू लवकर पाणीपुरी खा, कारण संजूच्या ब्युटिकमध्येही किमान अर्धा तास लागणार आहे आणि तुला घरी सोडल्यावर मला एका मीटिंगला जायचं आहे. अरे हे काय बोलणं झालं? पाणीपुरी कोण पटकन खातं का? अरे एक पाणीपुरी मज्जा घेऊन खायची असते.
तरच आपण पाणीपुरी खातोय हे कळतंय. पायल असे बोलताच आरव तिच्याकडे रोखून बघू लागला. त्याला स्वतःकडे असे पाहताना पाहून पायल पुन्हा म्हणाली, माझ्याकडे बघूनच पोट भरायचं आहे का पाणीपुरी खाणार नाही का? आरवने गाडी डावीकडे वळवली आणि म्हणाला, मी पाणीपुरी खात नाही. का? पाणीपुरी तुम्हाला तुमच्या मोठ्या आईची आठवण करून देते का? पायलने असे विचारताच आरवने लगेच तिच्याकडे आश्चर्याने पाहिले, पण पायल त्याच्याकडे बघून हसायला लागली. आरव रागाने समोर बघत म्हणाला, ही आजी पण ना, माहीत नाही तिला सगळं तुला सांगणं गरजेचं का झालंय? कारण त्या पण तुमच्यासारखेच मला आपले समजू लागले आहेत. पायल असे बोलताच आरवने पुन्हा पायलकडे पाहिले. पायलच्या अशा बोलण्याने आरवच्या चेहऱ्यावर हसू उमटले आणि त्याने पुन्हा हसत पुढे पाहिले आणि गाडी चालवायला सुरुवात केली. पायलही हसली आणि मनात म्हणाली, आज मी तुम्हाला पुन्हा पाणीपुरी खायला लावणार आहे. काही वेळाने आरव पायलसोबत जुहू बीचवर पोहोचला. त्याने आपली कार थांबवली. त्याच्या हुडीने आपले डोके झाकले आणि तोंडावर मास्क लावून कारमधून बाहेर आला. त्याला असे पाहून पायलने हळूच मान हलवली आणि मनात म्हणाली, काहीतरी विचार कर पायल, तू यांना पाणीपुरी कशी खायला घालणार? यांनी तर आधीच काही न खाण्याची व्यवस्था करून ठेवली आहे. तेव्हा आरवने चष्मा लावून विचारले, आता इथे उभी राहून माझं तोंड काय पाहत आहे? चल पटकन पाणीपुरी खा, म्हणजे इथून निघायला. पायलने हळूच मान हलवली आणि पाणीपुरीच्या स्टॉलकडे जाऊ लागली. आरवही हळूहळू तिच्या मागे गेला. पायल पाणीपुरीच्या स्टॉलजवळ आली आणि म्हणाली, भैया एक प्लेट द्या. हो घ्या ताई, पाणीपुरी विक्रेता म्हणाला. पायलने प्लेट घेतली आणि आरवकडे बघत पाणीपुरी खाऊ लागली. आरव शांतपणे तिच्याकडे बघत उभा होता. आरवला तिथे उभे पाहून पाणीपुरी विक्रेत्याने विचारले, सर तुम्ही खाणार नाही का? नाही, मला पाणीपुरी आवडत नाही, आरव म्हणाला. तो असे म्हणताच पाणीपुरी विक्रेता जोरजोरात हसायला लागला. त्याला हसताना पाहून पायलने विचारले, भैया यात हसण्यासारखे काय आहे? त्यांना पाणीपुरी आवडत नाही तर नाही आवडत. मला माफ करा ताई, मी यासाठी हसलो कारण मी माझ्या आयुष्यातला पहिला माणूस पाहिला आहे ज्याला पाणीपुरी आवडत नाही, पाणीपुरी विक्रेत्याने सांगितले. त्याचे बोलणे ऐकून पायल लगेच म्हणाली, काही हरकत नाही भैया, ते काय आहे ना, हे खूप मोठे व्यक्ती आहेत आणि तुम्हाला माहीतच असेल की मोठ्या लोकांना फिकं आणि बेचव अन्न खाण्याची सवय असते. मग त्यांना आपल्या देशातील स्पायसी मसाल्यांची चव कशी आवडेल? हे लोक चवीपेक्षा आपल्या शरीराकडे जास्त लक्ष देतात. मग त्यांना पाणीपुरीच्या पाण्याची थोडीशी तिखट, किंचित गोड, किंचित आंबट चव कशी आवडेल? आणि मग तुमची पाणीपुरी तर अप्रतिमच आहे. ही एवढी तिखट आहे की खाणाऱ्याला मज्जाच येईल, जसे मला येत आहे. आरवने रागाने चष्मा काढला आणि पायलकडे आला आणि म्हणाला, एक्सक्यूज मी, जेव्हा मी लहान होतो तेव्हा मला तिखट पदार्थ आवडत नसे, पण आता मी लहान नाही. आणि राहिला प्रश्न तुझ्या पाणीपुरीचा, मी खात नाही कारण ती तिखट आहे म्हणून नाही, तर मला खायचीच नाही म्हणून. तुला समजलं का? समजले, पायलने हळूच मान हलवत म्हणाली. आणि मग पाणीपुरी विक्रेत्याला म्हणाली, भैया अजून एक द्या, तुमची पाणीपुरी खरंच खूप चविष्ट आहे. हो हो घ्या, असे म्हणत पाणीपुरी विक्रेत्याने तिला अजून पाणीपुरी दिली. पायल खूप मजेने चटकारे घेत खात होती. आरवला पण मोह होत होता, पण तरीही त्याने स्वतःवर नियंत्रण ठेवले होते. पायलने त्याचा चेहरा पाहिल्यावर तिने दुसरी पाणीपुरी तोंडात ठेवली आणि ती खाताना म्हणाली, वाह मजाच आली. आरव चिडत म्हणाला, तुझं पोट आहे की टाकी? अजून किती खाणार आहेस? पायलने लहान मुलासारखा चेहरा केला आणि म्हणाली, ते काय आहे ना, माझे पोट भरले आहे पण मन अजून भरले नाही. ही पाणीपुरी खूप चविष्ट आहे. आरव तिच्याकडे रागाने पाहू लागला आणि पायल पुन्हा खायला लागली. ती मनात म्हणाली, यांच्या चेहऱ्याकडे बघून असे वाटते की यांना पाणीपुरी खावीशी वाटते, पण तरीही ते स्वतःला आवर घालत आहे. खरंच खूप जास्त धीट माणूस आहे. पण पायल, तुला काहीतरी विचार करावा लागेल, असे म्हणत पायल विचारात घडून गेली. अचानक तिला तो क्षण आठवला जेव्हा आरवने तिला सांगितले होते, तिला कुणी हात लावलेला त्याला आवडत नाही. पायलने मनातल्या मनात हसून पाणीपुरी उचलली आणि पाणीपुरी विकणाऱ्याला म्हणाली, भैया आता देऊ नका, माझे झाले, पण तुम्ही मला इतकी चविष्ट पाणीपुरी खाऊ घातलीस की मी तुमचे खूप आभार मानायला हवेत. पण मला मिळालेल्या सर्व आनंदासाठी मी तुमचे फक्त आभार मानणे योग्य ठरवणार नाही. त्यामुळे मी तुमचे आभार थोडे वेगळे मानू इच्छिते. आरव तिच्याकडे आश्चर्याने पाहू लागला. पायलने आरवकडे पाहिलं आणि म्हणाली, मी ही शेवटची पाणीपुरी तुम्हाला स्वतःच्या हाताने खायला देऊन तुमचे आभार मानते.
पायलने असे बोलताच आरवचे डोळे मोठे झाले. पण पाणीपुरी विक्रेत्याला खूप आनंद झाला. पायलने त्याला पाणीपुरी खायला द्यायला हात पुढे केला होता तेव्हा आरवने येऊन तिचा हात धरला. पायल डोळे न मिचकवता त्याच्याकडे पाहू लागली. आरवने स्वतः पायलच्या हातातील पाणीपुरी खाल्ली. पायलचे तोंड उघडले आणि ती त्याच्याकडे डोळे विस्फारून पाहू लागली. पाणीपुरी खाताच आरवच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. पायलने लगेच तिच्या बॅगेतून एक छोटा डब्बा काढला. तिने तो उघडला आणि त्यातून गूळ काढला आणि आरवकडे देत म्हणाली, हे घ्या, हे का. आरवने ताबडतोब पायलच्या हाताकडे पाहिले आणि त्याला तिच्या हातासोबत दुसरा हात पण गूळ धरलेला दिसला. आरवने डोळे मोठे करून ज्याचा हात होता त्या व्यक्तीकडे पाहिले. समोर साधना उभी होती. पायलनेही साधनाकडे पाहिले आणि मग तिचा हात खाली करायला सुरुवात केली. पण आरवने साधनाकडे बघत पायलचा हात धरला आणि तिच्या हातातील गूळ खाल्ला. साधनाने उदास होऊन तिचा हात खाली केला. हसत तिने दुसऱ्या हाताने आरवच्या गालाला स्पर्श करण्याचा प्रयत्न केला. पण आरवने तिचा हात धरला आणि म्हणाला, प्लीज मोठी आई, माझ्यासमोर हे खोट्या प्रेमाचे नाटक करू नकोस. साधना काही न बोलता उदासपणे निघून जाऊ लागली. तेव्हा पायल आरवला म्हणाली, जर यांचं तुमच्यावरचं प्रेम खोटं असतं तर आजही त्या तुमच्यासाठी पर्समध्ये गूळ घेऊन फिरल्या नसत्या सर. पायलने असे बोलताच साधनाची पावले थांबली. तिने पायलकडे वळून पाहिलं आणि हसलं. पायल तिच्याजवळ आली आणि हसत म्हणाली, काकू, मी फक्त त्यांची एक कर्मचारी आहे, पण तुम्ही त्यांची मोठी आई आहात. तुम्ही आरव सरांना माझ्यापेक्षा चांगले ओळखता. ते रागात काय बोलतात ते स्वतःलाच माहीत नसते, म्हणून त्यांचे बोलणे मनावर घेऊ नका. ते तुमची खूप इज्जत करतात. पायलने असे बोलताच आरव तिच्याकडे रागाने पाहत समुद्राच्या दिशेने निघून गेला. तो निघून जाताच साधना म्हणाली, तू त्याचा माझ्यावरचा राग काढायचा प्रयत्न करत होतीस आणि माझ्यामुळे तो तुझ्यावर रागवला. काही हरकत नाही काकू, मी त्यांना मनवील. पायलने असे बोलतात साधनाने पायलच्या गालाला खूप प्रेमाने स्पर्श केला आणि म्हणाली, पायल, आई व्यतिरिक्त आणखी कोणीतरी आहे हे जाणून बरे वाटले, जे आरवला बरोबर आणि चुकीचा फरक करायला शिकवत आहे. थँक्यू बेटा, खूप खूप थँक्यू. देव तुला खूप खुश ठेवो. असे बोलून साधना तिथून निघून गेली. त्यांना जाताना पाहून पायल हसत होती. साधनाने तिच्याकडे वळून पाहिल्यावर तीही हसली. पण मागे वळून पाहताना समोरून येणाऱ्या अर्जुनशी तिची टक्कर झाली. साधना, जरा बघून चाल, तू आत्ता पडली असतीस, अर्जुन तिला धरून म्हणाला. साधनाने लगेच त्यांच्याकडे पाहिले. ती अर्जुनला काहीतरी बोलणार होती तेवढ्यात अर्जुनने तिच्या हातावर हात ठेवला आणि म्हणाला, आता माझा मूड चांगला आहे तर मग मी तुला घरी सोडू का. ते काय आहे ना, माझी एक मीटिंग आहे. साधनाने हळूच होकार दिल्यावर अर्जुन तिच्यासोबत त्याच्या गाडीकडे जाऊ लागला. पाणीपुरी विक्रेत्याला पैसे दिल्यानंतर पायल आरवला शोधू लागली. पण अचानक तिची नजर अर्जुनच्या दिशेने वेगाने येणाऱ्या एका गाडीवर पडली. विचार न करता ती त्यांना वाचवायला धावली. अर्जुनने साधनाला गाडीत बसवले आणि मग तो स्वतः येऊन ड्रायव्हिंग सीटवर बसू लागला. पण तो गाडीत बसण्याआधीच समोरून भरधाव वेगाने येणाऱ्या एका कारने त्यांना धडकवण्याचा प्रयत्न केला. पण त्याआधीच पायलने त्यांना पकडून गाडीच्या समोरून दूर खेचले. अर्जुनच्या गाडीचा दरवाजा तोडून ती गाडी पुढे गेली. अर्जुन एका खांबाला धडकला. मात्र पायल रस्त्यावरील दुभाजकावर पडली, त्यामुळे तिच्या कोपराला जखम झाली. ती दुभाजकावरून उठत असताना दुसऱ्या कारने तिला धडकवण्याचा प्रयत्न केला. पण तेवढ्यात आरवने येऊन तिला पकडले आणि गाडीच्या समोरून काढले. त्याने घाबरून पायलच्या चेहऱ्याला स्पर्श केला आणि विचारले, पायल, तू ठीक आहेस ना. तुला कुठे दुखापत तर झाली नाही ना. पायलने थरथरत्या हातांनी आरवचा तळ हात धरला आणि म्हणाली, मी ठीक आहे, मला काही झाले नाही. तू इथे थांब पायल, मी आत्ता आलो. असं म्हणत आरव रागाने गाडी ड्रायव्हरच्या मागे धावत त्याला पकडायला लागला. पायल जोरात ओरडली, आरव सर, थांबा आरव सर. पायलसुद्धा आरवच्या मागे चालली होती. तेव्हा तिची नजर स्वतःवर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करणाऱ्या अर्जुनवर पडली. पायल आणि साधना दोघेही त्यांच्याकडे धावत आले. दोघींनी त्यांना उठवले. साधना घाबरली आणि विचारले, तुम्ही ठीक आहे ना. अर्जुन थरथरत म्हणाला, होय, मी ठीक आहे. तू ठीक आहेस ना साधना. हो. साधनाने त्यांना पकडून तिथेच ठेवलेल्या बाकावर बसवले. मग पायल म्हणाली, मी पाणी आणते काकू. थांब पायल, साधना पायलचा हात धरत म्हणाली. पायलची पावले थांबली आणि तिने मागे वळून साधनाकडे पाहिली. साधना उठली आणि तिला मिठी मारत म्हणाली, तुझे हे उपकार मी मरेपर्यंत विसरणार नाही पायल. थँक्यू बेटा, खूप खूप थँक्यू. कथा आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.